नमस्कार, मालवणी स्वादमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत दही आणि केळ्यापासून एक नवीन रेसिपी, गोड तिखट चवीला मस्त लागणारी. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ते मी एक पिकलेलं केळं घेतलं आहे, त्याचे गोल गोल असे तुकडे केले आहेत. 1 वाटी दही घेतले आहे, 2 चमचे साखर घेतले आणि फोडणीसाठी मी इथे कढीपत्ता, 1 मिरची, ही राई आणि मीठ आणि तेल या गोष्टी लागणार आहेत. तर ही रेसिपी बघूया, मस्त एकदम खायला वगैरे तुम्हाला पण आवडेल. चला तर मग सुरुवात करू. आधी दही चांगलं फेटून घ्या. आता मी फेटून तयारच केलं आहे, पण तुम्ही घेताना चांगलं फेटून घ्या. हे बघा, 1 वाटी दही झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण 2 चमचे साखर टाकू. हे बघा, 2 चमचे साखर झाल्याच्या नंतर चिमूटभर आपण मीठ टाकूया. त्याच्यामध्ये जास्त मीठ टाकायचं नाही आहे, चिमूटभर मीठ टाकायचं आहे. हे बघा, ते चिमूटभरातलं मी पण थोडंसं टाकलं आहे. चिमूटभर मीठ टाकून झालं की आपण ही कापलेली केळी त्यामध्ये टाकायची. हे बघा, केळी टाकून झालं तर हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं. एकजीव असं केलं बघा. आता आपण काय करूया, कढीपत्ता, मिरची आणि राई ह्यांची आपण फोडणी द्यायची. तर फोडणीला सुरुवात करू. आपण फोडणीला सुरुवात करू. गॅस बारीक ठेवायचा, हा टोप ठेवायचा. माझ्याकडे हा छोटा टोप आहे ह्याच्या राहण्यासारखा. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया. फोडणीपुरतं तेल टाकायचं, जास्त पण नाही. नंतर आपण त्यामध्ये राई टाकू. राई टाकून झाल्याच्या नंतर राई जरा तडतडायला द्यायची. हे बघा, असं करायचं. राईचा तडतडण्याचा आवाज यायला लागलाय. आता आपण कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकून झाला तर आपण मिरची टाकायची. हे बघा, आणि असं चांगलं ढवळून घ्यायचं आहे. गॅस बंद करून टाकायचा. पण त्यात ही फोडणी ही बघा, ही फोडणी टाकायची. प्रकारे आपली साधी सरळ सोपी रेसिपी पूर्ण झाली आहे. ही खायला खूप छान लागते. ही रेसिपी तमिळनाडू आणि केरळमध्ये बनवली जाते. त्यांच्यामध्ये ही रेसिपी खूप प्रमाणात खाली जाते. तर ह्याचं नाव आहे केळं दही पचडी. केळं दही पचडी असं त्याला म्हणतात, पण खायला खूप छान असते. म्हणून तुम्ही एकदा ही माझी रेसिपी आवडली तर नक्की करून बघा, तुम्हाला पण छान वाटेल. आज जास्त तेलाचा पण यूज झाला नाही, फक्त फोडणीपुरतं तेल वरून टाकलेलं आहे. बाकी दही केळं हे जेवताना पण खूप छान वाटेल आणि मस्त आहे. वरून मी थोडी कोथिंबीर अशीच केलेली आहे, म्हणजे थोडी टाकलेली आहे. तुम्ही पूर्ण टाकू शकता. ही जरूर रेसिपी करून बघा. आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करा. आणि ही रेसिपी सांगताना जर काय बोलण्यामध्ये जर जरा तुम्हाला प्रॉब्लेम वाटला तर समजून घ्या.